सर्वांना सर्वप्रथम बऱ्याच टायमापासून पाहतोय की कविता चाललेल्या आहे, परफॉर्मन्स चालू होते, डान्स होते, सुनेचा आणि सासूबाईंचाही परफॉर्मन्स आपण पाहिलेलाच आहे. त्यानंतर लक्षात आलं की थोडंसं स्पीच मला गरजेचं आहे, प्रयत्न असणार आहे थोडासा. आज जागतिक महिला दिन. खरं पाहिलं तर आज हा स्पेशल डे आहे आणि तो प्रत्येक महिलेसाठी आहे, प्रत्येक स्त्रीसाठी आहे. आज प्रत्येक स्त्रीचा इथे सन्मान केला जातो. तसं पाहायला गेलं तर मला असं वाटतं की फक्त एक दिवस स्त्रीच्या सन्मानाचा नसावा, तर वर्षाचे 305 दिवस आणि प्रत्येक क्षण तिच्या सन्मानाचा असावा. आज खऱ्या अर्थाने फक्त स्त्रीचा सन्मान नाहीये, तर तिच्या आत्मविश्वासाचा सन्मान आहे. आणि स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या दिसण्यामध्ये नाही, तर तिचं सौंदर्य खुलतं ते केवळ आणि केवळ तिच्या आत्मविश्वासाने. आणि आज मला असं वाटतं, तर पाहिलं माझे स्वतःचे विचार आहेत, जे मला पटतं ते मी आज मांडते. आणि मला असं वाटतं की आज हा सन्मान आहे, आज आपला हा आत्मविश्वास आहे, हे वाढवण्यासाठी केवळ आपला स्वतःचा प्रयास नाहीये, तर एकेकाळी त्या महिलांनी हा खडतर प्रवासामध्ये एक मार्ग काढलेला आहे. आणि त्या प्रवासामध्ये एक मार्ग काढलेला आहे. आणि त्या महिला म्हणजे सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ असतील, मदर टेरेसा होऊन गेलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पाहतो मदर टेरेसा आहे, सिंधुताई सपकाळ अलीकडच्या काळामध्ये सर्वांनाच परिचयाच्या आहे, माई म्हणून ओळखल्या जात होत्या. आज प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा त्याग केलेला आहे आणि त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून आज ही कलियुगातली स्त्री, आज ही कलियुगातली नारी सुद्धा तेच कार्य पुढे घेऊन जात आहे. मला असं वाटतं स्त्रीचा सन्मान एक स्त्रीच करू शकते. जोपर्यंत एक स्त्रीच्या पाठीशी उभी राहत नाही, तोपर्यंत त्या घराचं, त्या समाजाचं, त्या देशाचं नंदनवन होणार नाही. जोपर्यंत त्या घरामध्ये जसं आत्ताच आपण पाहिलं की सारिका ताई आणि आईंचा परफॉर्मन्स, हे नातं प्रत्येक घरामध्ये असावं. ज्या घरामध्ये सासू आणि सून ही ओळखली जात नाहीये, तर तिच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की ही आई आणि मुलीचं नातं आहे. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख आणि दारिद्र्य येणार नाही, कारण की घराचं सौख्य त्या 2 स्त्रियांवरती अवलंबून असतं. घर चालवण्यासाठी 2 स्त्रियांचा सन्मान घरात होणं गरजेचं असतं. जोपर्यंत सासू सुनेचा सन्मान करत नाही आणि सून सासूचा सन्मान करत नाही, तोपर्यंत त्या घराचं सौख्य नांदणार नाही. मला अशा प्रत्येक